उद्या दरवाजासमोर कोणती बरं रांगोळी काढावी असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्की बघा मी आणलेल्या या सुंदर आणि सोप्या 5 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या 5 रांगोळ्या. बघा, पहिली जी रांगोळी आहे ती बॉर्डर रांगोळी किंवा फ्री हँड रांगोळीप्रमाणे आहे. एक मोराचा आकार मी रेष काढून घेतलेला आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे. एक मागच्या बाजूने एक तुरा काढायचा आहे आणि मोराच्या पिसाचा एक आकार काढायचा आहे. बघा, तर जी पुढे रेष वाढवलेली आहे तिथे एक फूल काढून घेतलेलं आहे. डॉट देऊन फूल काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे. आता खालच्याही बाजूने मी मोराचे आकार काढून घेतलेले आहेत. आता ही रांगोळी तुम्ही तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर, देवासमोरसुद्धा आपण ही रांगोळी काढू शकतो. अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे रोजची काढण्यासाठी. आता ही रांगोळी अशीच काढून फक्त त्यामध्ये हळदी कुंकू टाकून ठेवलात तरीसुद्धा सुंदर दिसते. तर हळदी कुंकू टाकून ठेवायचं आहे, फक्त व्हाईट रंगाने रांगोळी ठेवायची नसते. तर बघा, मी जे फूल काढलेले आहे तिथे ऑरेंज आणि पिवळा रंग देऊन घेतला. आता आपण थोडा एक रांगोळीला सुंदर लुक येण्यासाठी थोडा कलरसुद्धा भरून घेणार आहोत. तर मोराच्या डोक्यावरती जसं की मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगते, एक रांगोळीमध्ये मोर आहे हा भास होण्यासाठी आपण मोराच्या डोक्यावरती तुरा किंवा मोराची जी चोच आहे तीसुद्धा काढून घेतलेली आहे. तर थोडाच रंग ह्या रांगोळीमध्ये भरलेला आहे. रोजची रांगोळी काढण्यासाठी रांगोळी आहे, तर जास्त काही कलर भरत बसण्याची गरज नाही. एक मोराचं पीससुद्धा मी खालच्या बाजूला दाखवलेलं आहे, त्यामुळे आणखी एक रांगोळीला सुंदर लुक आलेला आहे. बघा, फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा खूप सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. तर जिथे जिथे रिकामी जागा दिसते तिथे थोड्याशा कळ्या वगैरे मी काढून घेतलेल्या आहेत. 2 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे. बघा, टिपक्यांची रांगोळी आहे. प्रत्येक रांगोळीमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या दाखवत असते, जसे की टिपक्यांच्या रांगोळ्या, फ्री हँड रांगोळ्या किंवा बॉर्डर रांगोळी असते. तर त्याप्रमाणे आता ही जी टिपक्यांची रांगोळी आहे, तर बघा 4 बाय 4 टिपक्यांची ही रांगोळी आहे. जे टिपके आहेत ते बघा बरोबर मधले टिपके मी जोडलेले आहेत. 4 मधले जे टिपके आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. पुन्हा 3 टिपके जोडायचे आहेत. बघा, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला नक्कीच ही रांगोळी काढता येईल. अगदी सोपी आहे आणि रोजची काढण्यासाठी खूप सोपी आहे, अगदी पटकन होणारी आहे. बघा, आता ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी हा टिपक्यांच्या रांगोळीचा पर्याय खूप उत्तम असतो. एक गणिती प्रकार त्यामध्ये वापरला जातो, जसं की बिंदू, त्रिकोण, चौकोन अशा प्रकारे या रांगोळीमध्ये वापरला जातो. त्यामुळे ज्यांना रांगोळी येत नाही त्यांना हे बिंदू जोडून रांगोळी अगदी झटपट काढता येते. आता बघा, जे बिंदू राहिले होते बाजूचे तिथे आपण डॉट देऊन फुलं काढून घेतलेली आहेत. फुलं काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे. थोडासा आकार द्यायचा आहे. डॉट काढून घेतलेले आहेत मी. आता थोडासा पेन्सिलीने आकार देऊन घेतलेला किंवा बोटाने जरी तुम्ही आकार दिला तरीसुद्धा काही हरकत नाही. आणि कसाही आकार दिला तरी फुलं सुंदर दिसतात. अगदी फायनल लुक जेव्हा आपण बघतो तेव्हा रांगोळी सुंदर दिसते. आता फुलांमध्ये मी लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. जिथे रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा आपण हळदी कुंकाचे डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा येतो आणि रांगोळी सुंदर दिसते. बघा, तर मध्ये जे कोन तयार झालेले आहे तिथेसुद्धा मी ऑरेंज कलरचे डॉट देऊन घेतलेले आहेत. तर फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा खूप सुंदर दिसतो. जास्त वेळ ह्या रांगोळीला लागत नाही, अगदी झटपट होणारी ही रोजची रांगोळी आहे. आता 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा खूप सोपी रांगोळी आहे, फ्री हँड रांगोळी आहे. आता फ्री हँड रांगोळीमध्ये आपण मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगते की आपण कोणतेही आकार काढू शकतो. तर इथे कुठलेही नियम वापरायची गरज नाही. आपण अगदी मुक्त हस्ताने कोणतेही आकार आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे आकार यामध्ये आपण काढू शकतो. बघा, मी ह्या रांगोळीमध्ये शंख काढलेला आहे आणि बाजूला फूल काढून घेतलेलं आहे. तर शंखाच्या बाजूलासुद्धा मी एक मोराच्या पिसाप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे, एक पान काढून घेतलेलं आहे. आता ह्या रांगोळ्यांमध्ये कोणताही नियम किंवा कोणतीही अट नसते. तुम्हाला हवे ते आकार आपण आपल्याला पाहिजे ते आपल्या कल्पनेला सुचतील तसे आकार आपण
काढू शकतो. कोणताही गणिती प्रकार वापरण्याची गरज नाही किंवा कोणतेही नियम वापरण्याची काही गरज नसते इथे, की इकडे डॉट नाही किंवा काय असं काहीही गरज नसते. अगदी मुक्त हस्ताने ह्या रांगोळ्या काढल्या जातात. आपल्याला कल्पनेला सुचेल तशा जिथे रिकामी जागा दिसेल तिथे आपण डॉट किंवा पानं, फुलं, कळ्या असं काढू शकतो. तर जिथे मध्ये मध्ये त्यामुळे काय होतं, एक रांगोळीला भरगच्चपणा येतो आणि रांगोळी सुंदर दिसते. आता मध्ये जो शंख काढलेला आहे तिथे मी आकाशी रंग भरून घेतला आहे बघा. आणि मधला जो भाग आहे तिथे हळदी कुंकाचा डॉट देऊन घ्यायचा आहे. आता ही ह्या रांगोळ्या कशा असतात की जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपल्याला मोठ्या करता येतात किंवा छोट्यासुद्धा काढता येतात. आता सणासुदीलासुद्धा ही रांगोळी काढली तरी सुंदर दिसते. जसं की आता गुढीपाडवा आहे त्यासाठीसुद्धा आपण ही रांगोळी काढू शकतो. अगदी पटकन होणारी आहे आणि सुंदर दिसतो. आता पूर्ण आपण त्यामध्ये मी कलर भरून घेतलेला आहे, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आला आहे बघा. बाजूला मोराच्या पिसाप्रमाणे आपण आकार काढून घेतलेला आहे, त्यामध्ये डॉट देऊन घेतलेले आहेत. तर जिथे जिथे रिकामी जागा दिसते मी सांगितलं त्याप्रमाणे, जसं की पानं, फुलं, कळ्या आपण तिथे काढू शकतो. बघा, फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचं. अगदी सुंदर दिसते आणि अगदी ही सुद्धा रांगोळी झटपट होणारी आहे. जिथे रिकामी जागा दिसते तिथे कळ्या, पानं, फुलं असं मी काढून घेतलेलं आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा खूप सोपी आहे बघा. आता ही रांगोळी अगदी सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे बघा. एक अधिकचं चिन्ह मी काढून घेतलेलं आहे. आता आपण इथे एक स्वस्तिक काढणार आहोत पानांचा आकार देऊन. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी, अगदी ज्यांना रांगोळी काढता येत नाही अजिबात त्यांनासुद्धा ही रांगोळी नक्कीच काढता येईल. तर स्वस्तिकप्रमाणे एक आकार काढलेला आहे मी. ते पानं दाखवलेले आहेत. तर आपल्या कल्पनेला सुचेल तसं आपण रांगोळ्या काढायच्या आहेत. तर कोणतंही अशीच काढली पाहिजे असं काही बंधन नसतं. फ्रीहँड रांगोळी आहे ही, तर आपण कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो. आता मध्ये सुद्धा आपण 4 डॉट देऊन एक फूल बनवून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीमध्ये रिकामी जागा जास्त दिसणार नाही आणि एक रांगोळीला एक भरगच्चपणा येतो बघा. तर ही रांगोळी खूप सोपी आहे आणि अगदी 5 मिनटामध्ये रोजची काढण्यासाठी, आपण रोज दरवाजासमोर किंवा देवासमोर, तुळशीसमोर रांगोळी काढण्यासाठी ही अतिशय सोपी आहे. अगदी झटपट होणारी आहे बघा. त्याच्या पानांमध्ये आहे ती थोडा मी रंग भरून घेतलेला आहे, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आला आहे. तर मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण थोडासा एक मोराचा आकार देऊन घ्यायचा आहे, त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. बघा, फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे आणि ही सुद्धा रांगोळी अगदी झटपट होणारी आहे. बघा, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 4-5 रांगोळ्या टाकत असते. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल किंवा जी सोपी वाटत असेल ती रांगोळी नक्की दरवाजासमोर काढून बघा. तर रोज आपण दरवाजासमोर रांगोळी काढली पाहिजे असं मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते, की एक जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती आपल्या घरात येत नसते रांगोळी काढल्यामुळे. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता जी शेवटची रांगोळी आहे ती सुद्धा खूप सोपी आहे. एक आपला 7 नंबर आहे ना, मराठी 7 नंबर आहे, 7 अंक आहे मराठी, तो काढायचा आहे. आणि बघा, मी दाखवल्याप्रमाणे त्याला एक पुढे तुऱ्याप्रमाणे एक पान खालच्या बाजूने काढून घेतलेलं आहे, वरच्या बाजूनेही एक पान काढलेलं आहे. आता पुन्हा 7 नंबरचा अंक काढलेला आहे मी, पुन्हा एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. आता ही जी मालिका आहे, आता इथे मी 3च मोराचे आकार काढलेले आहेत. हा जो 7 नंबर आहे तो मोराच्या आकाराप्रमाणे आपल्याला काढायचा आहे. आता इथे मी 3च काढलेले आहे. तुम्ही ही मालिका अगदी दरवाजाचं अंतर आहे त्याप्रमाणे अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता किंवा एवढीही जरी रांगोळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे.
काही अवघड नाही यामध्ये. बघा जी पानं काढलेली आहे तिथे मी रंग भरून घेतलेला आहे. आता थोडा थोडा रंग भरला किंवा नाही रंग भरला, फक्त हळदी कुंकू जरी टाकून न ठेवलं तुम्ही, ही बॉर्डर रांगोळीप्रमाणे ही रांगोळी आहे तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. उंबऱ्यासमोर काढण्यासाठी खूप सुंदर आहे ही रांगोळी. आपल्याला पाहिजे तेवढी ही रांगोळी पुढेपर्यंत आपण वाढवू शकतो. तर बघा, तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला सांगा. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या 4-5 रांगोळ्या नक्कीच असतात. तर जी कोणती रांगोळी तुम्हाला सोपी वाटत असेल, जी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. आपण छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर रोज काढली तर नक्कीच एक प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं आणि घरातील सदस्यांनासुद्धा एक प्रसन्न वाटत असतं. बघा, आता जे मोर काढलेले आहेत त्यांच्या डोक्यावरती मी डॉट देऊन एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. आता ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. तर जिथे रिकामी जागा दिसते थोडंसं कळ्या किंवा पानं त्याप्रमाणे काढून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. अगदी मोराचे आकार काढलेले आहेत. धन्यवाद.